बरोबर मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आज तुम्हाला मी सांगणार व्हॉट्सअपवर स्टेटस कशा पद्धतीतून शेड्यूल लावू शकता। बरेचशा जण माहिती व्हॉट्सअपवरचा मेसेज आहे ते तुम्ही शेड्यूल लावू शकता, पण आता व्हॉट्सअपवर कोणता स्टेटस आहे त्याला शेड्यूल कशा पद्धतीतून लावू शकता ते तुम्हाला मी सांगणार आहे। बरेचशा जण कसं असतं की एखाद्याचा बर्थडे असेल की त्याला करेक्ट 12 ला व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायचं असतं, तर तुम्हाला रात्री जागण्याची काही सुद्धा गरज नाही, कारण की तुम्ही जी की व्हॉट्सअपचा स्टेटस शेड्यूल लावणं ते करेक्ट 12 ला आहे तो तुमचा व्हॉट्सअपला स्टेटस आहे तो बसणार आहे। सगळ्यात पहिले तर हे पॉसिबल आहे का नाही सगळं काय मी डिटेल्समध्ये सांगणार, त्यामुळे व्हिडिओ आहे तो आपला लास्टपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, अजिबात विसरू नका, कारण की बरेचसे जण आतापर्यंत तुम्हाला सांगितलं असेल व्हॉट्सअपचा मेसेज आहे त्याला शेड्यूल कशा पद्धतीने लावायचं, पण व्हॉट्सअपचा जे की स्टेटसचा कोणताही असेल त्याला शेड्यूल कसं लावायचं हे तुम्हाला आतापर्यंत कोणी सुद्धा सांगितलं नसेल। सगळ्यात पहिले सांगतो व्हिडिओ तो लास्टपर्यंत पहा, म्हणजेच तुम्हाला समजणार आहे। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो कोणती ॲप लागणार, कशा पद्धतीत करू शकता आणि व्हॉट्सअपमध्ये अपडेट आलेलं आहे का, व्हॉट्सअपमध्येच हा नवीन सेटिंगमध्ये ऑप्शन आहे कुठे आहे सगळं काय सांगतो। जसं की आता सगळ्यात पहिले तर तुम्हाला तो व्हॉट्सअप आता आपला आहे बघू शकता। व्हॉट्सअप मी ओपन केलं आणि समजा जर व्हॉट्सअप ओपन केलं तर तुम्ही स्टेटसमध्ये गेला ते 3 लाईनवर जर क्लिक केलं सेटिंगमध्ये गेला तर येथे कुठेसुद्धा तुम्हाला ऑप्शन भेटत सुद्धा नाही की व्हॉट्सअपचा स्टेटस आहे तो तुम्ही शेड्यूल लावू शकता। यासाठी तुम्हाला एक ॲप असते, जी ॲप आहे ती कशा पद्धतीने वर्क करते काय सगळं काय तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिले सांगतो इथून बघू शकता स्टेटसमध्ये इथे बघू शकता स्टेटस दिसत आहेत, पण इथे तुम्हाला बघू शकता जेव्हा मी क्लिक केलं तर येथून कुठेसुद्धा मला ऑप्शन भेटत नाही। नवीन अपडेट आत्तापर्यंत व्हॉट्सअपनं असा ऑप्शनच आणलेला नाही की तुम्ही कोणताही जी काही असेल स्टेटसला शेड्यूल लावू शकता। इथून पुढे आणल नाही आणल त्याचं काय सांगता येत नाही, कारण की व्हॉट्सअप काय केलं इन्स्टाचे सगळे ऑप्शन्स आहेत ते सगळेच व्हॉट्सअपमध्ये आता ती घ्यायला लागलं। जसं की तुम्हाला माहिती असेल आता बघू शकता सॉंगचा ऑप्शन जो की होता तो इन्स्टाम होता तर व्हॉट्सअपमध्ये लेआउटचा सुद्धा ऑप्शन जो की इन्स्टाम होता तो व्हॉट्सअपमध्ये सुद्धा आला आहे। अशा पद्धतीने व्हॉट्सअप करायला म्हणजे इन्स्टाम ऑनच करावं लागलेलं आहे सगळ्या गोष्टी। ओके, या गोष्टी आत्तापर्यंत एक सुद्धा इथे कुठेच अपडेट आलं नाही की व्हॉट्सअपचा स्टेटस आहे ते तुम्ही शेड्यूल लावू शकता। तरी पण तुम्हाला सांगतो एक ॲप आहे, ओके, ती कोणती ॲप आहे काय सगळं काय तुम्हाला सांगतो। सगळ्यात पहिले सांगतो ही जी काही मी गोष्टी आता तुम्हाला सांगत आहे हे ॲप इन्स्टॉल करा ह्या, पण एक गोष्ट लक्षात ठेवा ही ॲप इन्स्टॉल केल्याने काय होणार ते तुम्हाला मी सांगतो। जसं की आता प्ले स्टोअर गेला आणि समजा जर तुम्ही ही ॲप्लिकेशन जर इन्स्टॉल करून घेतली बघू शकता व्हॉट्सअपची जी की आहे बघू शकता शेड्यूल फॉर व्हॉट्सअप स्टेटस नाव आहे ॲपचं, तो तुम्ही प्ले स्टोअर केल्यानंतर सर्च केल्यानंतर इन्स्टॉल करून घेऊ शकता। त्यानंतर जसं की मी ही ओपन करून घेतली, ओपन केल्यानंतर ही काय परमिशन्स मागते, ठीक आहे परमिशन्स आपण दिल्या सगळ्या ज्या काही परमिशन्स आहेत त्या दिल्या, पण इथे काय म्हणतं व्हॉट्सअप जी की आहे तुमचं ते लिंक करा म्हणतं ह्या ॲपला। मी सांगेन की तुम्ही जर व्हॉट्सअप लिंक केल्यानंतर काय होणार जसं की आता बघू शकता इथे बघू शकता मी जी की इथे जी की इंडिया इथून आपण सिलेक्ट करू, जसं की आता इंडिया मी इथून जी की सर्च करतो आणि आपला जी की मोबाईल नंबर आहे तुम्ही जर टाकला जसं की आता इथे कोणताही मोबाईल नंबर असेल तो तुम्ही सबमिट केला समजा आणि प्रोसेसवर क्लिक केलं, प्रोसेसवर जे जसं की आता मी इथून माझा मोबाईल नंबर आहे तो आता एक्झाम्पलसाठी अशा पद्धतीतून टाकत आहे। ओके, टाकला आहे त्यानंतर प्रोसेसवर क्लिक करतो, ज्यावेळेस मी प्रोसेसवर क्लिक करतो त्यावेळेस हा कोड बघू शकता विचारते आणि त्यावेळेस बघू शकता व्हॉट्सअपला मेसेज आला हे लिंकवर क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर काय करायचं आपल्याला जो कोड आहे इथे कन्फर्म करून घ्यायचा। कन्फर्म केल्यानंतर इथून जी की आहे तुम्हाला आता माहिती झालं असेल इथे जो की कोड आहे तो कोड तुम्हाला टाकायचा आणि जेव्हा तुम्ही हा कोड टाकणार आहे त्यावेळेस व्हॉट्सअप लिंक होणार आहे, व्हॉट्सअप आणि व्हॉट्सअप जे की दोन्ही म्हणजे व्हॉट्सअप जे की आपलं आहे ते त्याला लिंक होणार आहे त्या ॲपला। ओके, त्यानंतर काय होणार लिंक झाल्यानंतर जसं की आता व्हॉट्सअप आपल्या ह्या ॲपला लिंक झालं, जसं की आता ही ॲप आहे बघू शकता इथे ह्याला लिंक झाल्यानंतर हा कोड आहे तो तुम्हाला तिथं टाकायचा लिंक करून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन्स भेटतात। आणि मी माझं काय झालं ह्या डिव्हाइसला लिंक होत नाही, दुसरं व्हॉट्सअप आहे ते माझे 2 आहे ते दुसऱ्याला जे की आहे त्याला हे लिंक होत आहे, पण इथे एक प्रॉब्लेम आहे तुमचे जे काही OTP व्हॉट्सअपचे जे काही मेसेज असतील ते बाहेर लीक होण्याची शक्यता आहे। ह्याची काहीसुद्धा गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही, कारण की महत्त्वाची गोष्ट कसं आहे तुम्ही 1-2 नवीन फीचर्स भेटतात जे की हे ॲप आहे नवीनच तुम्हाला फीचर देते आणि ह्या ॲपवर विश्वास ठेवायचा कसा ही जी काय त्याची काय मी काही गॅरंटी देऊ शकत नाही, कारण की तुम्ही जर हा कोड आहे जसं की आता बघू शकता मी व्हॉट्सअप असेल ते ओपन करून घेतो जे की हा कोड तुम्ही काय केला डायरेक्ट जसं की तुम्ही बॅक आलो बघू शकता तुम्हाला मी आता सांगतो ज्यावेळेस ही आता बघू शकता मी चॅटिंगमध्ये आलो इथं 3 लाईनवर क्लिक केलं आणि इथं लिंक डिव्हाइसचं ऑप्शन भेटते, यावर क्लिक करून लिंक डिव्हाइसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथून जी काय इथून माझं जी काही पॅटर्न आहे तो मी देतो, त्यानंतर लिंक विथ मोबाईल नंबर ह्याच्यावर जर क्लिक केलं तर तो कोड तुम्हाला इथे टाकावा लागतो। ज्यावेळेस तुम्ही इथे कोड टाकता त्यावेळेस व्हॉट्सअप आहे त्या ॲपला लिंक होतो। ज्यावेळेस मला हे जी की ज्यावेळेस परमिशन सगळ्या ह्या विचारल्या त्यावेळेस थोडंसं का विचार करण्याची गोष्ट आहे, कारण की तुमचे काही काही जणांचे बँकेचे OTP सुद्धा व्हॉट्सअपला येतात
किंवा काही गोष्टी अशा असतात व्हॉट्सअपच्या जे की पर्सनल गोष्टी असतात त्यासुद्धा तुमच्या बाहेर लीक होऊ शकतात. कारण की हे तुम्हाला फक्त शेड्यूल लावून मेसेजसुद्धा काहीतरी शेड्यूलचं देत आहे. फक्त एक 2 फीचर जे की आहेत ते थोडेसे वेगळे देत आहे व्हॉट्सअपवर. म्हणजे की व्हॉट्सअपचा स्टेटस आहे ते शेड्यूल लावू शकता. दुसरी गोष्ट मेसेजसुद्धा तुम्ही इथे शेड्यूल लावू शकता. पण महत्त्वाचा जी की पॉईंट येतो जे की व्हॉट्सअप आहे ते तुमचं हॅक होऊ शकतं. सेफ राहील का नाही याची गॅरंटी कोणीसुद्धा देऊ शकत नाही. कारण की हे ॲप किती सेफ आहे हे कोणालासुद्धा माहीत नाही. कारण की तुमचं जर OTP ह्या जर मेन गोष्टी जर तुमच्या जर व्हॉट्सअपवर येत असतील तर अजिबात तुम्हाला जर अशा पद्धती कोणत्याही ॲपमध्ये सांगितलं की अशा पद्धतीने लिंक करा तर अजिबात विश्वास ठेवू नका. अन्यथा तुमचं व्हॉट्सअपचा पूर्ण डाटा आहे तो बाहेर लीक होऊ शकतो. कारण की तुम्ही डायरेक्ट आहे ते व्हॉट्सअप यात लॉग इन केलं कोडनं की लिंक डिव्हाइसमधून जी काय तुमचं व्हॉट्सअप लॉग इन होणार आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्ही जी काही आहे नंतर जर समजा काही जण काय करतात की लॉग इन करतात आणि नंतर जी काही आहे तिथून लॉग आउट करतात. पण तुमचा तोपर्यंत पूर्ण डाटा आहे तो ट्रान्सफर केला जाऊ शकतो. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे अशा कोणतीसुद्धा आत्तापर्यंत ॲप नाही की हीच एक ॲप होती. बरेचसे जण काय करतात की तुम्हाला हे सांगत नाहीत की असं लिंक करावं लागतं काही अशा गोष्टी सांगत नाही. पण मी एक गोष्ट सांगतो अजिबात अशी गोष्टी करू नका. नाहीतर व्हॉट्सअपला तुम्ही कोड टाकल्या तुमचं व्हॉट्सअप आहे ते दुसऱ्या या ॲपला लिंक होणार आहे आणि यातून तुमचे फोटोज व्हिडिओज किंवा तुमच्या प्रायव्हेट गोष्टी आहेत त्या बाहेर लीक होऊ शकतात. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आहे तो आपला जास्तीत जास्त शेअर नक्की करा. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.